इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। त्यानंतर आपण घालायची हळद, लाल तिखट आपण कमी जास्त करू शकता। त्याचप्रमाणे आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर काय होतं एकदम पातळ होऊ शकतं, म्हणून थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं। इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी गॅसवरती एक तवा ठेवला आहे। जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते ब्रेडला लावून घ्यायचं आणि त्या तव्यावरती घालून घ्यायचं आहे। इथे मी 2 ब्रेड घातलेले आहेत आणि जर आपल्याला वाटत असेल काही ठिकाणी बॅटर लागलेलं नाही आहे तर आपण इथे चमच्याने घालू शकतो, जसं मी घातलं आहे त्याप्रमाणे, आणि हे चमच्याने पसरून घ्यायचं। त्यानंतर याच्यावरती मी इथे बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा आपण कमी जास्त करू शकतो, तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही घालू शकता। त्यानंतर आपण घालायचे बारीक चिरलेले टॅमॅटो घालून झाल्यानंतर इथे मी उकडलेला बटाटा घालणार आहे। इथे मी 2 बटाटे पहिल्यांदाच उकडून घेतलेले होते, ते घालणार आहे। थोडा बटाटा जास्त घालायचा, कारण आपण ही लहान मुलांसाठी रेसिपी बनवत आहोत, त्यांच्या टिफिनसाठी मुलांना बटाटा आवडतो, त्यामुळे थोडा जास्त घालायचा। आणि त्यानंतर आपण घालायचं आहे इथे बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा वरून घालायचा चाट मसाला, घालून झाल्यानंतर थोडंसं आपण वरून सगळीकडे असं हे मीठ पण थोडंसं घालायचं आहे, त्याने कसं थोडीशी चव छान येते। मी बेसनमध्ये मीठ घातलेलं होतं, तरीही सुद्धा आपण वरून थोडंसं मीठ घालायचं आहे। बटर घालायचं आहे। जर तुमच्याकडे बटर नसले तर तुम्ही तेलाचा वापर वरून केला तरी चालेल, थोडंसं वरून तेल घालायचं आणि बटरने थोडीशी टेस्ट जरा वेगळी छान येते, म्हणून मी इथे बटर घातलेलं आहे। त्यानंतर बटर घालून झाल्यानंतर हे आपण पलटी करून घेणार आहोत। पलटते वेळी आपण व्यवस्थित पलटी करायचं, नाहीतर कसं वरचं साहित्य आपलं निघू शकतं, म्हणून व्यवस्थित पलटी करून घ्यायचं। बघा, जसं मी पलटी केलं आहे त्याप्रमाणे हळूहळू पलटी करायचं, म्हणजे दुसऱ्या साईडने हे चांगलं भाजलं जातं। आता इथे आपण काय करायचं, हे 5 मिनिटानंतर हे सरळ करून घ्यायचं परत। आणि आता आपण याच्यावरती ग्रीन चटणी घालायची आहे। इथे मी ग्रीन चटणी बनवून घेतलेली आहे, ती घालायची, थोडी थोडी घालायची आणि हे आपण फोल्ड करून घेणार आहोत। छानपैकी अशी पसरवून घ्यायची सगळीकडे चटणी। जर तुम्हाला चटणी नाही घालायची असेल ना तरीही चालेल, खूप छान असं लागतं। काही वेळेला लहान मुलांना चटणी आवडत नाही, तिखट होते, म्हणून नाही घातली तरीही चालेल। कशी वाटली तुम्हाला रेसिपी, कशी वाटली ती कमेंट करून सांगा, आणि आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असंच आपण पुढे नवीन रेसिपीसोबत परत भेटू, तोपर्यंत बाय बाय।